हा बघा फ्रेंड्स, सगळं घर सोडून पलंग. हाय फ्रेंड्स, नमस्कार. आजचा दुसरा व्हिडिओ, पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि थँक्यू तुम्ही छान सपोर्ट केल्याबद्दल. आणि आजच्या व्हिडिओचा विषय असा काही खास नाही, पण बघा अंशिकावर आणि देवांशवर व्हिडिओ असेल. चालू आहे देवपूजा. अंशू हाय, काय करते तू? बसली देव बाप्पा करतीये. दादू हाय, काय करतोय तू? दादा काही सकाळी काहीतरी चालू असतं यांचं काम. नुसते देव उचकतो इकडं तिकडं तिकडं आणि असे काम करतो काही पण. इकडं चल. हे बघा इकडं आईंची चालू आहे स्वयंपाकाची तयारी, कारण सकाळी सकाळी लेकरांमुळे माझ्या स्वयंपाकाला हातच नाही लागत. त्यामुळं हाय हाय, काय करताय तुम्ही? स्वयंपाकाची तयारी चालू आहे. असेच काही ना काहीतरी उद्योग करत राहते ही. एक मिनिटही शांत बसत नाही दोघं. आणि थोडंसं जरी दोघांना एकत्र सोडलं ना की लगेच भांडणं करतात. हा गेला. देवांशला झोपी लावायचंय, पण याला 2 तास झोका द्यावा लागतो, तेव्हा अर्धा तास झोपतो. खूप परेशान करतो. हे बघा झोळीतून लगेच खाली यायचं असतं याला. लगेच खाली उतरतो. झोका बंद झाला का लगेच खाली उतरतो. सतत झोका चालू ठेवला तर झोपतो. खूप सतवतो. वरती असला का खूप सतवतो. फक्त देवच उचलून आणतो सगळे. हे बघा इकडे देवांश झोपलेला आहे. आई झोका देत आहे ते. आणि अंशिकाचे पप्पा बसलेले. हाय, तुम्ही गेले नाही अजून? 9:30 जाता ना. आणि हा माझा भाचा. याला तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत बघितलं नसन, कारण हा कॅमेरा पकडत होता, त्यामुळे तुम्हाला दिसला नसन. हाय. आता माझे सकाळचे सर्व कामं आवरले आहे, तर मी आता मुलांसाठी खिचडी करत आहे. खिचडी म्हणजे आजच आम्हाला मुलांना अंगणवाडीतून ती खिचडी म्हणजे ते भेटतात ना पुढे, ते भेटले तांदळाचे. ते करून बघावं म्हणलं कशी होते. तर त्यामुळे आज मी ते करत आहे मुलांसाठी. मुलं झोपलेले आहेत, त्यामुळे खूप शांतता आहे घरात, नाहीतर खूप त्रास देतात. खूप आरडाओरडा करत असतात मुलं. त्यामुळं म्हटलं आता एकदम शांत घर आहे, तर थोडासा व्हिडिओ काढावा आणि मुलांना खायला पण करावं. तर मी इथं फक्त पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यात तांदूळ टाकणार, खिचडी बनवणार मुलांसाठी. मुलं उठेपर्यंत खिचडी होऊन जाते. तोपर्यंत अंशिकाचे पप्पा पण येतात जेवायला. अंशिकाचे पप्पा पण आलेले नाहीत जेवायला. मुलं अंशिकाचे पप्पा जेवणार. आणि व्हिडिओमध्ये कमेंट आले का तुम्ही कोमलताईच्या वहिनी आहात का? तर हो, मी कोमलताईची वहिनीच आहे. कोमलताईची वहिनीच आहे मी. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला छान सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. हा बघा फ्रेंड्स, सगळं घर सोडून पलंगाच्या खालीच जाऊन खेळतो. हा बघा फ्रेंड्स, सगळी जागा सोडून पलंगाच्या खालीच जाऊन खेळतो. दादा दादा दादा, त्याच्या दादाला आवाज देतोय तो. सगळं घर सोडून देतो आणि पलंगाच्या खाली जाऊन खेळतो. चालला सगळं घरभर फिरतो, नुसतं देवघरात जाऊन बसतो. बाहेर जातो, पण बाहेर जाऊन खाली पडण्याची भीती वाटते. तो नुसतं फिरतो घरात, इकडून तिकडं तिकडून इकडं. अंशिका झोपलेली आहे, त्यामुळे याला बाहेर सोडलं ना, बाहेर डायरेक्टली बाहेर जातो. बाहेर त्याचे पप्पा आहेत म्हणून तो बाहेर चालला.
तिथे जाऊन उभा राहतो पण घसरून पडतो तिथून पण. त्याला त्या सुपलीची फार ॲलर्जी होती, तो डायरेक्टली खाली टाकून देतो सुपली. त्याला त्याच्या पप्पांकडं जायचं आहे, त्याचे पप्पा गेले तिकडं गेले, त्यामुळे तो बाहेर येऊन उभा राहिला पप्पांसोबत जाण्यासाठी. गाडीवर फिरायला जायचं असतं त्याला, त्याला गाडीवर फिरायला खूप आवडतं. देवांश हाय, हाय देवांश. आपल्याशी बोलणार नाही तो, आता बाहेर जाणार त्याच्या पप्पाकडं. नुसता पप्पा 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 करायचं, पप्पा बोलण्याचा प्रयत्न करतोय तो त्याच्या पप्पांना. आणखीन त्याला काही इतकं बोलता येत नाही. उभा राहण्याचा पण प्रयत्न करतो पण उभा पण नाही राहता येत त्याला अजून. खूप आगाव आहे फ्रेंड्स, हा खूप आगाव आहे. अंशिका झोपलेली असली का तिला मारतो, झोळीत झोपलेली असली का तिच्या डोळ्यात बोट घालतो, डोळे ओढतो. त्याच्यावर असं लक्ष ठेवूनच राहावं लागतं, नाही तर तिला पण उठून घेतो. ती उठली का मग याला लोटून देईन, मारण. दोघांचे फार भांडणं चालतात. पूर्ण दिवस माझा त्यातच निघून जातो त्यांना सांभाळणं. इतके परेशान करतात ना दोघं. एक माणूस असं दोघांना सांभाळू शकत नाही, त्यांना खूप असं त्रास देतात ते. एकाला पकडायला गेलं का तर एक काही ना काहीतरी काम करून ठेवणार, एकाला सांभाळायला गेलं का तर दुसरं काही ना काहीतरी काम करणार. देवांश त्याला असं काही ना काहीतरी खेळायला, सतत खेळायला लागतं. आणि खेळतो पण काही पण दिसलं ना डायरेक्ट तोंडात घालायचं करतो तो. हे बघा फ्रेंड्स, त्याच्या पप्पासोबत त्याला गाडीवर जायचं आहे ना, म्हणून तो कसं तिथे जाऊन उभा राहायला. ते आता त्याचे पप्पा त्याला गाडीवर नेणार. ते बघा कसा निघला. गाडीवर म्हणलं का लगेच जातो. त्याला गाडीवर जायला फार मजा येते. गाडीवर म्हणलं का लगेच निघतो तो. कोणी पण असो, मग ओळख नाही लागत त्याला. बाय देवांश, बाय. कुठे चालला तू? कुठे चालला तो? भूर चालला. ते बघ, त्याला गाडी खूप आवडते. आता चालू नाही केली म्हणून रडायला लागला तो. चालू केली का लगेच शांत होऊन जाईल. बघा, त्याचे पप्पा गाडीवर बसले का लगेच शांत झाला. गाडी चालू केली का एकदम शांत बसतो. आणि गाडीवर बसला ना फ्रेंड्स, तो चावी काढतो आणि फेकून देतो खाली. त्याला खूप सवय लागली अशी. चावी दिसली की चावी काढतो आणि चावी फेकून देणार खाली. तर चालला देवांश, पण ऊन खूप आहे. ते बघा, दिली काढून चावी. त्याला वाटतं मी स्वतः चावी लावणार गाडीला. त्याला गाडीला चावीच नाही लावता येत, त्यामुळं तो असं करतो. चावी काढतो आणि खाली फेकून देतो. इतक्या उन्हात त्याला बाहेर जायचं आहे. आता नाही नेलं खूप रडणार, तिला पण उठून घेणार रडून रडून. देवांश चालला बाहेर. आता देवांश आला आता चक्कर मारून. आता गाडी उभी केली का परत रडायला चालू करणार. मला म्हणून घे तू आता. खूप परेशान करतो तो. हे बघा फ्रेंड्स, लागला रडायला. गाडी उभी केली का लगेच रडायला लागतो तो. त्याला सतत गाडीवर फिरायला लागतं. का कसा रडतो आहे का? गाडीवर चला म्हणतोय तो परत. गाडीवर जाण्यासाठी करतो तसा. तर फ्रेंड, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.